चिकन तर आपण नेहमीच घरी बनवतो. कधी चिकनचा पातळ रस्सा बनवतो, तर कधी सुकं चिकन, तर कधी फक्त अंगापुरतं पाणी ठेवून आपण घरी चिकन बनवतो. प्रत्येक भागाभागामध्ये चिकन बनवण्याची पद्धती वेगळी असते. त्याचबरोबर असं म्हटलं तरी चालेल, की प्रत्येक गृहिणीही आपापल्या आवडीनुसार किंवा त्यांच्या पद्धतीनुसार चिकन बनवतात. आज आपण एका खास पद्धतीने म्हणजे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने चिकन बनवणार आहोत. तर आता हे चिकन जे खातील ते कधी त्याची चव विसरणार नाही, असं झणझणीत आणि चमचमीत चिकन आज आपण येथे पाहणार आहोत. नमस्कार, मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आजची आपली खास रेसिपी आहे चिकन सुक्का. चिकन सुक्का बनवण्यासाठी मी ते जवळपास 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याला मी अर्धा लिंबू पिळून लावते. लिंबू पिळून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा कोणत्याही कंपनीचा चिकन मसाला, 1 चमचा धना पावडर. त्याचबरोबर मी ते 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरला फिरवून घेतलं होतं किंवा आपण ठेचून घातलं तरी चालेल. चवीनुसार मीठ. आता हा जो सगळा मसाला आहे तो आपल्याला चिकनला चांगला चोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि अर्धा तास हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण जसं पारंपरिक म्हणजे पूर्वी खोबरं आणि कांदा हे चुलीमध्ये भाजून घातला जायचा भाज्यांमध्ये. आता हे आपण मी ते 1 किलो चिकनला अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. ते चांगलं भाजून आपण घेऊयात. खोबरं भाजलं की 2 मीडियम आकाराचे कांदे आपल्याला अशाच पद्धतीने गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. आता कांद्यामध्ये आपण सुरी घालूनही आपण कांदा भाजून घेऊ शकता किंवा एखादी वस्तू पकडण्यासाठी असं त्याच्यामध्ये कांदा अडकूनही आपण कांदा भाजून घेऊ शकता. कांदा जास्त जाळायचा नाही आहे, फक्त ही वरची साल जळल्यासारखी वाटते, पण मंद गॅसवरतीच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालेले आहे. जे कांद्याचं जे वरचं जळालेलं दिसते साल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेऊयात. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच अद्रक, कोथिंबीर आणि कांदा. कोथिंबीर थोडीशी जास्त घातली तरी चालेल. आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कांदा नंतर वाटायचा आहे, आधी खोबरं, लसूण आणि अद्रक फिरवून घ्यायचं आहे. हे वाटताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण की हे बारीक करताना पाण्याची गरजच भासत नाही. आता आपण खोबरं वाटून झालेलं आहे. आता आपण कोथिंबीर आणि कांदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. आपण पाहू शकता इथे हे जे वाटण आहे ते आपल्याला जाडसरच थोडंसं सरबरीतच ठेवायचं आहे, जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता इथे आपला अर्धा तास झालेला आहे जे आपण चिकन मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे. आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅसवरती कढई ठेवते मी इथे. कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालते. तेलाची क्वांटिटी थोडी मी जास्त घालते. 2 मीडियम आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हे कांदे जे आहेत ते चांगले गुलाबी रंगाचे झाले की यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो. मी कांद्याबरोबरच इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चांगला लालसर आहे. आता हे चांगलं आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला जो आपल्या घरातला जो साठवणुकीतला मसाला असतो नेहमीचा, तो मी ते 1.5 चमचा घालते. आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही घालू शकता. मसालाही आपल्याला तेलात चांगला परतून घ्यायचा आहे, पण हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे. हे नेहमी लक्षात असू द्या. मसाला जळाला तर कोणत्याही पदार्थाची चव ही बिघडते. मसाला चांगला भाजून झाला की यामध्ये आपण घालूया जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटणही आपल्याला चांगल्या या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. कोणतीही भाजी बनवताना मसाला भाजण्याची एक स्लो गॅसवरतीच पद्धत असावी, त्यामुळे भाजीही खूप रुचकर होते. आता हे चांगलं आपण परतून घेऊया. इथे जर आपल्याला गरज लागली तर आपण अर्धा किंवा 1 चमचा पाणी घालू शकता. जास्त पाणी घालायचं नाही आहे मसाला भाजताना, तो आपल्याला तेलातच चांगला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जवळपास 2 ते 3 मिनटं आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपला चांगला परतला गेला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे मगाशी आपण मॅग्नेट करायला चिकन ठेवलं होतं ते चिकन घालूयात आपण आणि चिकन घातल्यानंतर आपण चांगलं परतून घेऊयात. आता हे चिकन आपल्याला चांगलं यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे हा जो सगळा मसाला आहे तो या चिकनला लागायला हवा. मंदच गॅसवरती मी हे चिकन चांगलं परतून घेते.
आता इथे आपल्याला चिकन शिजवताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हे चिकन आपल्याला फक्त वाफेवरती शिजवायचं आहे. तर आपण याच्यावरती झाकण ठेवूया. झाकणावरती थोडंसं पाणी घालूया. असं केलं तर काय होतं की आतमध्ये जो पदार्थ असतो भांड्यामध्ये तो पटकन शिजला जातो, कारण की वरचं पाणीही तापलं जातं. आता आपण पाहूया 5 मिनटं झालेली आहे. आता आपल्याला असं 5-5 मिनिटाला चिकन पाहायचं आहे. खाली मसाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. असं चिकन शिजायला जवळपास 20 ते 25 मिनिटं लागतात. मंद गॅसवरती शिजवलं तर अतिउत्तम. मी ते मंद गॅसवरती ते चिकन शिजवत आहे. आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि थोडा वेळ आणखीन शिजून देऊया. कारण की लक्षात ठेवा की 5-5 मिनिटाला तरी आपण हे चेक करायला हवं की खाली मसाला लागतोय की नाही ते. मसाला जर खाली भांड्याला लागला तर चिकनचंही सगळी चव बिघडते. तर पुन्हा आपण पाहूया. 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. चिकन एवढं काही लवकर शिजणार नाही. चिकन हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा इथे आपण अजिबात वापर केलेला नाही आहे. आता इथे जवळपास 15-1 मिनिटं झालेली आहे. मस्त तरी सुटलेली आहे. आपण पाहू शकता मस्त तरीचा रंग आलेला आहे. सुवास तर खूप छान येतो आणि कलरही खूप छान आलेला आहे. चिकनला हे अंगचंच पाणी सुटतं. आपण पाहू शकता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही. चिकनला हे अंगचंच त्याचं पाणी सुटलेलं आहे. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आपण इथे पाहू शकता मस्त रंग आलेला आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे चिकन शिजलं की नाही ते. जवळपास 15 ते 16 मिनिटं झालेली आहे. आपण पाहू शकता इथे चिकन शिजलं की नाही. मी ते काटेरी चमच्याने चेक करते. चिकन शिजलेलं आहे. आता हे चिकनमध्ये थोडंसं आपल्याला इथे पाणी दिसतंय. हे पहा चिकन मस्त शिजलेलं आहे, परफेक्ट. आता हे जे पाणी दिसते, आता आपल्याला इथे झाकण ठेवायचं नाही. आपल्याला जर पूर्ण पाणी आटवायचं असेल तर गॅसची फ्लेम ही थोडी मीडियम करायची आणि पाणी आटवायचं. पण एवढं तरी नॉर्मल थोडासा सरबरीत थोडंसं एवढं तरी पाणी, म्हणजे एवढा तरी मसाला हवाच. तर ते चिकनला चव आणखीन म्हणजे छान लागतं ते चिकन. थोडीशी कोथिंबीर घालूया. आपलं इथे चिकन परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे. जवळपास 20 ते 22 मिनिटानंतर हे चिकन शिजून तयार आहे. झणझणीत आणि चमचमीत असं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंट्स करून मला आजची ही चिकनची रेसिपी, सुक्कं चिकन कसं वाटलं ते नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.